नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशालीमध्ये. नवरात्रीत आपण दररोज पूजा करायची का नाही? कोणते नियमांचे पालन करायचे आहे? आपल्या हातून काही चूक तर घडणार नाही. असे काही होणार तर नाही की आपल्याला आपले पूजेचे फळ मिळणार नाही. अशा अनेक गोष्टी आपल्या मनांमध्ये चालू असतात. तर सर्वात पहिले तर नवरात्रामध्ये देवपूजा करायची की नाही? हा सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक विषय आहे. ज्यांच्याकडे घटस्थापना होत असते, अखंड दिवा लावला जातो, त्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही, अखंड दिवा लावला जात नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा विषय आहे. आज मी या विषयांवरच तुमच्यासोबत बोलणार आहे. व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर ज्यांच्या घरी घटस्थापना होते त्यांनी देवीची मूर्ती आणि फोटो हे 9 दिवस हलवू नये आणि बाकीचे जे देव आहेत त्यांची पूजा तुम्ही दरवर्षी जसे करता त्याचप्रमाणे तुम्ही करायची. आता प्रत्येकाकडे आपापल्याकडे वेगवेगळी पद्धत आहे. आमच्याकडे 9 दिवस देवपूजा केली जात नाही. घटस्थापनेच्या दिवशी देव व्यवस्थित पूजा करून मांडले जातात आणि त्याच्यानंतर 9 दिवसांनंतरच देव उचलले जातात. तर प्रत्येकाने आपापल्या परंपरेनुसार जसे ते करत आले, त्यांच्या घरची जशी परंपरा आहे त्याचप्रमाणे देवपूजा करायला पाहिजे. जर तुम्ही पूजा करत जरी असाल तर या 9 दिवसांमध्ये तुम्ही तुमची कुलदेवी, देवी भवानी आईची मूर्ती, फोटो काय असेल ते तुम्ही या 9 दिवसांमध्ये हलवू नका. आणि ज्यांच्या घरी परंपरा आहे त्यांनी त्या परंपरेनुसार तुम्ही पूजा केली तरी चालतील. आता तुम्ही काही नवीन मी सांगते म्हणून किंवा कोणी आणखीन काही सांगते त्याप्रमाणे तुम्ही चालू करू नका. जर तुम्हाला वाटते की ही नवीन परंपरा तुम्हाला व्यवस्थित वाटते, तुम्ही चालू करू शकता, तर तुम्ही एकदा चालू केल्यानंतर ते दरवर्षी बदलू नका. ती तुम्ही तशाच प्रकारे कायम ठेवा. आता मी तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीत आपण पहिल्या दिवशी देवपूजा कशा प्रकारे करायची आहे. तर हा नवरात्रीचा पहिला दिवस हा खूप शुभ मानला जातो. या दिवशी घटस्थापना केली जाते, अखंड दिवा लावला जातो. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सुद्धा ही अशा प्रकारे नवरात्रीची पहिल्या दिवशीची पूजा नक्की करायची आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला नवरात्रीच्या आदल्या दिवशीच तुम्हाला तुमचे देवघर, चौरंगावर तुम्ही मांडत असाल देव तर चौरंग, देवांचे वस्त्र, अलंकार, ताम्हण, समई, निरांजन, देवपूजेसाठी वापरात येणारे वस्त्र, हळदी कुंकूचा करंडा, धूपपात्र, ज्याच्यामध्ये तुम्ही हे करणार आहात, काय म्हणतात त्याला, हवनाची सामग्री, हे सगळं जे तुम्ही स्वच्छ आसन किंवा पोथी, तुम्ही जे पोथी ठेवलेले वस्त्र असतात ज्याच्यामध्ये आपण आपले ग्रंथ वगैरे ठेवतो ते वस्त्र, देवाच्या देवघराला तुमचे तोरण असेल तर, आणि इतर काही देवघरातले जे वस्तू असतात ते अगदी तुम्ही स्वच्छ करून घ्यायचे आहेत. म्हणजे देवघराच्या खाली आणि बाजूला सुद्धा तुम्ही, देवघर जर तुमचं सरकत असेल बाजूला तर ते काढून स्वच्छ तिथली जागा पुसून स्वच्छ करून घ्यायची आहे. तुम्ही त्या दिवशी करू शकता, पण त्या दिवशी आपल्याला खूप गडबड असते, त्याच्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी हे सगळं स्वच्छता करून तुम्ही देवपूजेची तयारी करायची आहे. तर आपल्याला या दिवशी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहे. फार मोठी रांगोळी तुम्हाला शक्य झाली नाही तर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक आणि लक्ष्मीचे पावले काढून त्याच्यावरती हळदी कुंकू नक्की वाहा. आणि मुख्य दरवाजावर तुम्हाला शुभचिन्ह नक्की लिहायचं आहे. तर हे शुभचिन्ह कोणते? ते शुभ, लाभ आणि स्वस्तिक. तर हे काढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. पहिले 2 रेषा ओढून शुभ, त्याच्यानंतर स्वस्तिक, लाभ आणि त्याच्यानंतर परत 2 रेषा, अशा प्रकारे तुम्ही हे आपल्या मुख्य दरवाज्यावर लिहायचं आहे. तर हे कशाने लिहायचे? तर तुम्ही शुद्ध तुपामध्ये हळदी कुंकू मिक्स करून त्याच्याद्वारे तुम्हाला हे लिहायचे आहे. तर या दिवशी तुम्ही आपल्या घरातील जे तुळशी वृंदावन असेल, तुम्ही कुंडीमध्ये तुळस लावलेली असेल त्याचे सुद्धा तुम्ही पूजन करायचे आहे. कुंडी पहिले स्वच्छ पुसून घ्या, वृंदावन असेल तर स्वच्छ पुसून घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही दिवा लावत असेल तर तो दिवाही तुम्ही स्वच्छ करून घ्या, छोटीशी रांगोळी काढा, तुळशीला हळदी कुंकू वाहा, उदबत्ती लावा आणि दिवा वाळून घ्या. सर्वात पहिले पूजेला बसण्यासाठी किंवा पाठ तुम्ही वाचन करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्ही जे आसन घेतलेले आहे ते तुम्ही दररोज एकच आसन ठेवा. म्हणजे वाचन झाल्यावर, पूजा झाल्यानंतर ते आसन जे आहे ते तुम्ही देवघराच्या जवळच ठेवावे आणि दररोज एकच आसन वापरा. स्वतःला सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घ्या. देवपूजा करेपर्यंत आणि पाठ वाचेपर्यंत तुम्ही ड्रेस घातलेला असेल, साडी घातलेली असेल तर पदर, ओढणी हे तुम्ही डोक्यावरून घेतले तर खूपच उत्तम होईल. आणि देवघराच्या बाजूला समोर जिथे तुम्हाला जागा आहे तिथे तुम्ही रांगोळी सुंदर काढून घ्यायची आहे. आता तुम्हाला जे तुमचे सर्व देवघरामधले देव आहेत त्यांना पाण्याने, शक्य असल्यास दुधाने, पंचामृताने, हे शुभ दिनी तुम्ही यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. सर्व देव अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ एका पाटावरती, त्याच्यावरती कपडा हांतरून त्याच्यावरती तुम्हाला देव मांडून घ्यायचे आहेत. आणि त्यांची मांडणी तुम्ही जशा प्रकारे करता
देवघरामध्ये तुम्ही त्यांची मांडणी करून घ्या. तर नवरात्रात पहिल्या दिवशी देवाची मांडणी करताना तुम्ही जर 9 दिवस देव उचलणार नसाल तर काही ठिकाणी विड्याच्या पानावरती देवांना ठेवण्याची पद्धत आहे. तुम्ही जर तशी करत असाल तर तसे करा, किंवा नसेल तर तुम्ही जसे मांडता तशा प्रकारे तुम्ही देव ठेवून शकता. सर्व देवांना तुम्हाला गंध लावून घ्यायचे. हळदी, कुंकू, चंदन, भस्म सगळ्यांना वाहा. आता तुम्ही हळदी कुंकू देवीला वाहा. आपल्या पिंडीला, तुम्हाला महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू व्हायचं नाही, भस्म तुम्ही लावू शकता. त्यानंतर तुम्हाला फुले व्हायची आहेत. अगदी सुवासिक फुले आणा आणि सुकलेली वाळलेली फुलं देवाला वाहू नका, फ्रेश फुले वाहा. देवीला, गणपतीला लाल फूल, महादेवाला पांढरे, आणि तुमचे गुरु असेल तर त्यांना पिवळे फूल, अशा प्रकारे तुम्ही फूल वाहा. नसेल तर तुमच्याकडे जे फूल असेल ते या दिवशी तुम्ही देवांना नक्की वाहा. त्यानंतर तुम्ही धूप दीप लावून घ्यायचे आहे. देवांना धूप दाखवा, निरांजन ओवाळून घ्या आणि नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य दाखवताना सुद्धा तुम्हाला पाण्याचे भरीव चौकोन करायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जे काही नैवेद्य ठेवणार आहात ते तुम्ही नैवेद्य तिथं ठेवायचे आहे. तर ही तुमची पंचोपचारी पूजा झाली. पंचोपचार म्हणजे 5 उपचारांनी केलेली पूजा. गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य. तर अशा प्रकारे तुम्ही पंचोपचारी पूजा करू शकता. नैवेद्य दाखवायला तुम्ही केळी, सुकामेवा, दूध, साखर असे सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आणि आरती करायची आहे, गणपतीची आणि देवीची आरती करायची आहे. आणि आरती झाल्यानंतर तुम्ही कापूर आरती सुद्धा नक्की करा. तर अशा प्रकारे नवरात्रामध्ये तुम्ही करा. इतर दिवशी सुद्धा अशा प्रकारे पूजा करू शकतो. तर याच्यामध्ये तुम्ही काही नियमांचे पालन करायचे. ते म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती नक्की करा. आणि दिव्याची वात दक्षिणेकडे नसावी हे तुम्ही लक्ष द्या. आता अखंड दिवा जो आपण लावतो त्याच्यामध्येच वात असते तर ते वरतीच जाते, त्याचा प्रश्न नाही. पण तुम्ही समय किंवा इतर निरांजन लावत असाल तर त्याचे लक्ष द्या की तुम्ही दक्षिणेकडे त्याची वात करू नका. आणि तेल आणि तूप हे कधीही एकत्र करून दिवा लावू नका. अखंड दिवा लावला नसेल तर तुम्ही पूजा, स्तोत्र मंत्र पाठ करेपर्यंत, दुर्गा सप्तशतीचे जर पाठ करत असाल तर तोपर्यंत तुम्ही दिवा विजू देऊ नका. म्हणजे दिवा तुम्ही चालू ठेवा, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. पूजेच्या वेळी तुम्ही शक्यतो काळे कपडे घालू नका. आणि पूजेला तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणतपर्यंत किंवा मग पाठवाचन करेपर्यंत उठू नका. एकदा तुम्ही सर्व कामे करा. तुमचे काही फोन वगैरे असतील ते सगळे घेऊन, सगळे तुम्हाला काही असतील ते कामे उरकून तुम्हाला करायचे असेल तर व्यवस्थितपणे शांततेने तुम्ही बसून ही सर्व कामे करायची आहेत. आणि पूजा होईपर्यंत शक्यतो तुम्ही उठू नका, फोनवर बोलू नका. आणि तुम्ही 9 दिवस उपवास केले नाही तरी चालेल, पण या 9 दिवसांमध्ये तुम्ही शक्यतो मांसाहार करायचे नाहीत. तर असे हे छोटे छोटे नियमांचे जर तुम्ही पालन केले तर तुम्हाला तुमचे पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहत राहा टी टाइम विथ वैशाली.